आपण पाहत आहात फोकस महाराष्ट्र. बुलंद आवाज, अतूट विश्वास. नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं उत्साहात नामनिर्देशन. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पै गणेश शांताराम बोत्रे तसेच म्हाळुंगे पंचायत समिती गणातून अश्विनीताई सोमनाथ तरस आणि नाणेकरवाडी पंचायत समिती गणातून सौ रत्नकलाताई जगताप यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ही नामनिर्देशन प्रक्रिया अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात व मायबाप जनतेच्या भरघोस प्रतिसादात पार पडली. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी तीनही उमेदवारांनी मायबाप जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि स्पष्ट विजन मांडलं. पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिलांचं सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्यानं काम करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नाणेकरवाडी म्हाळुंगे गटाचा विचार करता पै गणेश शांताराम बोत्रे, अश्विनीताई सोमनाथ तरस व सौ रत्नकलाताई जगताप यांनी जवळपास 3 वेळा घर टू घर प्रचार पूर्ण केला असून आजवर केलेली ठोस विकास कामं, गटातील प्रश्नांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक समस्येसाठी आखलेलं नियोजन पाहता जनतेमध्ये या तिन्ही उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून येते. गेल्या अनेक महिन्यांपासून या जिल्हा परिषद गटात गणेश बोत्रे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रचार सुरू झाला होता. आता मात्र बोत्रे आपल्या पूर्व ताकदीसह प्रचारात उतरत असून येणाऱ्या काळात विरोधी गटांची धनशक्ती भूमिका आणि बोत्रे यांची गटाच्या विकासाची भूमिका स्थानिक मतदार कोणत्या पद्धतीनं स्वीकारतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्णावत, खेड.